नमस्कार मित्रांनो. कमळी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं काही बघायला मिळणार आहे की ऋषी आणि कमळीचं नातं बदलणार आहे. ऋषीला कमळीचा अभ्यासाची खरी परिस्थिती कळलेली असते. कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर ती किती आत्मविश्वासात वावरते हे दिसत असलं तरीही आतून ती थोडीशी गोंधळलेली आणि खचून गेल्यासारखी ऋषीला वाटत असते. आणि हे सगळं ऋषी ओळखतो. पण एक दिवस लेक्चर संपल्यानंतर तो मुद्दाम कमळीला थांबवतो आणि काय सांगतो हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यांचं नातं इथून सुरू झाल्यावर कुठपर्यंत पोहोचतं आणि कसं जातं हे आपल्याला ह्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की कमळीला ऋषी थांबवतो. ऋषी म्हणतो, कमळी थांब जरा. ऋषी शांत आवाजात म्हणतो. कमळी थोडी घाबरलेलीच असते आणि त्याच्याकडे तो पाहतो. आणि काही चुकलं का सर, असं ती कमळी विचारत असते. ऋषी तिथेच हसतो, पण त्याच्या नजरेमध्ये काळजी असते. चुकलं नाही, पण राहून गेलेलं आहे. काहीतरी सांगायचं आहे. तुझ्या डोळ्यात उत्तर नाहीत, प्रश्न खूप आहेत. कमळी काही बोलत नाही आणि तिचं मौनच सगळं सांगून जातं. आणि ऋषी पण सगळं ओळखून घेतो. ऋषी पुढे म्हणतो, तुझं सिलेबल मागे पडलेलं आहे. प्रेझेंटेशन, असाइनमेंट्स, अभ्यास हे सगळं एकाच वेळी सांभाळणं सोपं नाही. मला माहिती आहे, कमळी हळू आवाजातच म्हणत असते. आणि तरी पण ती म्हणते, मी प्रयत्न करते सर, पण काही वेळ डोकं चालत नाही. आणि त्या क्षणी ऋषी ठरवतो की उद्यापासून मी तुला एक्स्ट्रा क्लास देणार आहे. कमळी तिथेच दचकते आणि म्हणते, सर, पण तुम्ही इतके बिझी असतात आणि एक्स्ट्रा क्लास. ऋषी ठामपणे म्हणतो, बिझी असलो तरी जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. आणि ही फक्त शिक्षकाचीच जबाबदारी नाही, ही माझी पण एक जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवशी कॉलेज संपल्यानंतर क्लासरूममध्ये फक्त ऋषी आणि कमळी दोघेही जण असतात. बाहेर सगळं शांत. ब्लॅकबोर्डवरती ऋषी संकल्पना समजावून सांगत असतो, पण मध्येच तो तिथे थांबतो आणि ऋषी कमळीला म्हणत असतो, समजतंय का? तेव्हा कमळी मान हलवते, पण चेहऱ्यावरती गोंधळ स्पष्ट दिसत असतो. ऋषी थोडा वेळ कठोर होतो आणि म्हणतो की मान हलवून सांगू नको, डोळ्यात पाहून सांग. खरंच समजतंय ना तुला? तेव्हा कमळीचा संयम सुटतो आणि म्हणते, सर, मला भीती वाटते. सगळे पुढे चाललेले आहेत आणि मी मागे पडलेले असं मला वाटतं. ऋषीचा आवाज आता थोडा मऊ होतो आणि तो पुढे म्हणतो, भीती असणं चुकीचं नाही कमळी, पण भीतीमुळे थांबणं हे सगळ्यात जास्त चुकीचं आहे. तू हुशार आहेस आणि फक्त कोणीतरी तू करू शकतेस. आणि असं ठामपणे सांगणं हे गरजेचं आहे. तो थोडा थांबून पुढे म्हणत असतो, आणि आजपासून तू ते काम मी करणार आहे. आणि त्या शब्दांनी कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि म्हणते, सर, तुम्ही माझ्यावरती इतका विश्वास ठेवतात ना, हेच मला खूप आवडतं. ऋषी हसतच उत्तर देतो आणि म्हणतो, मी विश्वास ठेवत नाही, मी खात्री ठेवतो. त्याच दरम्यान ही गोष्ट नयनताराच्या कानावर पडते आणि ऋषी रोज कॉलेजमध्ये थांबतोय आणि ते संशयाने विचारते. तर ऋषी शांतपणे उत्तर देतो, हो, कमळीला एक्स्ट्रा क्लास देतोय आई. तेव्हा नयनतारा काही क्षण गप्प राहते आणि तू हे फक्त दयेपोटीच करत आहेस का? आणि ती टोचून विचारते. ऋषी ठामपणे म्हणतो, नाही आई, हे न्यायासाठी करतोय. जी मुलगी मेहनत करते तिला मागे पडू देणं अन्याय आहे आणि म्हणून मी हे सगळं करत आहे. इकडे कमळीच्या आयुष्यात हळूहळू बदल दिसू लागतो आणि दोघांचं नातंही ह्याचप्रमाणे हळूहळू पुढेही जातं आणि प्रेमामध्ये बदलतं. टेस्टमध्ये तिचे मार्क्स सगळ्यात जास्त वाढतात आणि तिचा आत्मविश्वास परत येतो. पण एक दिवस ती स्वतःहून ऋषीला म्हणते, सर, आज पहिल्यांदाच मला असं वाटत आहे का मी खरंच काहीतरी साध्य करू शकते. तेव्हा ऋषी हसतच म्हणत असतो की त्याच्या मनामध्ये एक विचार चमकतो आणि म्हणतो, हा एक्स्ट्रा क्लास फक्त अभ्यासापुरता नाही, हा कमळीच्या आयुष्यातलं एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. आणि इथूनच दोघांच्या आयुष्याची सुरुवात पण होणार आहे. आणि ती कशी ते आपण पुढील भागांमध्ये बघणार आहोत. हा ऋषीचा आधार पुढे जाऊन नात्यात बदलेल आणि ह्यामुळे नवे गैरसमज, वाद पण निर्माण होणार आहेत.
हे सगळं पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.